त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची, हिला ना मुंबईबद्दल मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे ना देशाबद्दल काही प्रेम आहे। आता अधिवेशन सुरू आहे। देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले, काय कशाचा काय संबंध, कामाला स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही, हेच तर तुमचं दुःख आहे। कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे, ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते। आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा। मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं। तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा। मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती? जरूर दिली होती। आरे कॉलनी मधल्या त्या वृक्षतोडीला मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आता तुम्ही ज्या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातले तिकडे कांजूर मार्गला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असतं। पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेताय, तुमचे मालक तिकडे बसलेत। आमचं गुजरात्यांबद्दल काही भांडण नाहीये, पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली। गुजराती लोकांना गुजरात मिळालं, त्यांना त्यांची राजधानी मिळाली। उत्तर प्रदेशमध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला, उत्तर प्रदेश तयार झाला, बिहार झाला, सगळे प्रदेश तयार झाले, त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली। मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही। मराठी मराठी काय करेल मराठी? कारण हे असे गद्दार आहेत, मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो। म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की इतर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कव्हर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का? कारण तेच एकमेकांचे पाय खेचतात। तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली आहे। कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काय ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा। किती दिवस बसायचंय? हिंदुत्व हिंदुत्व आहेच।